नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपल्याला एक सुंदरशी अशी कथा पाहायची आहे, जी की महेंद्र कदम सरांनी लिहिलेली आहे. अतिशय ग्रामीण ढंगाची, ग्रामीण जीवनावर आधारित अशी ही कथा, जिचं नाव आहे आजी, कुटुंबाचे एक आगर. लेखक महेंद्र कदम. तर सुरुवातीला आपण लेखकाचा परिचय या ठिकाणी पाहू. महेंद्र कदम यांचा जन्म 1972 मध्ये झालेला आहे. ते मराठीचे अभ्यासक आणि लेखक आहेत. मराठीच्या वर्णनात्मक भाषा विज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षित पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्या कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. हा झाला लेखकांचा परिचय. हे मराठी भाषेचे अभ्यासक आहेत, एक प्रसिद्ध लेखक आहेत. मराठीच्या वर्णनात्मक भाषा विज्ञान, कवितेची शैली, सार विस्तार, कवितेचे वर्तमान ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. धूळ पावलं ही कादंबरी आहे. आणि त्यांच्या कवितेची शैली या पुस्तकाला 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग हा पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठात घडते. आज जो आपण हा आजी, कुटुंबाचा आगर हा पाठ पाहणार आहोत. या पाठामध्ये ग्रामीण संस्कृती, गावातली संस्कृती, खेड्यातली संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धती त्याचं सुंदर असं दर्शन या पाठातून आपल्याला घडणार आहे. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्पर अवलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. तर या पाठामध्ये मानवी नातेसंबंध आणि नातेसंबंधाची सुरक्षितता, त्याचं एकमेकावर अवलंबून असलेलं परावलंबन, एकमेकावर आधारित जीवन, या आणि या सगळ्याचा आधार म्हणजे कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचा आगर. आगर हे तुम्हाला समजणार नाही, त्यासाठी तुम्हाला ग्रामीण जीवन पद्धती, ग्रामीण खेड्यातलं जीवन पाहावं लागेल. तिथलं जाऊन घराची रचना, आगर कशाला म्हणतात तर दाराला मोठी दारं असायची पूर्वीच्या काळी, आणि त्याचा पाठामध्ये उल्लेख येणारच आहे. या दाराच्या पाठीमाग, दाराला मध्यंतरी असं मध्य ठिकाणी एक इकडून एक आणि इकडून एक असे छिद्र असतात, फार मोठी छिद्र, आणि त्याच्यामध्ये एक असा आडवा दांडू किंवा आडवा लाकूड लावलं जातं, त्याला आगर म्हणतात. तर
आजी सुद्धा तसेच आग्रहाप्रमाणे त्या कुटुंबाचा त्या घराचा आधार होती, म्हणून तिला कुटुंबाचा आग्रह म्हटलेला आहे. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर या पाठात प्रकाश टाकलेला आहे. ही नुसतीच कथा नाही, तर एक ग्रामीण कथा आहे. ग्रामीण भागामध्ये खेडेगावात घरांची रचना कशी असते, त्यांची जीवनशैली कशी असते, हे सहज आपल्याला या पाठामध्ये त्याचं दर्शन होणार आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. आणि कुटुंबातले जे नाते आहेत, आई वडिलाचं नातं आहे, नवरा बायकोचं नातं आहे, भाऊ बहिणीचं नातं आहे, असे विविध कुटुंबामध्ये नाते असतात. ते हे नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा असा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांची खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टीचे वर्णन तुम्हाला या पाठात वाचायला मिळते. त्या काळातील मुलांचे खेळ, ग्रामीण भागाच्या लेखकाच्या काळातले जे त्यांच्या लहानपणीचे मुलांचे खेळ काय होते. आणि रानमेवा म्हणजे रानातून मिळणारी विविध पदार्थ, फळं, त्याला रानमेवा म्हणतात. पेरू आहे, चिकू आहे, करवंद आहे, ही रानफळं जी आहेत त्याला रानमेवा म्हणतात. आणि हे अलीकडच्या काळामध्ये सगळं दुर्मिळ झालेलं आहे. आणि हेच या पाठामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे. ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्राम संस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून दिलेला आहे. ग्राम संस्कृती, ग्राम म्हणजे गाव, गावातली संस्कृती काय असते. आणि खरं पाहिलं तर गावातली जी संस्कृती असते तोच आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे, मूळ पाया आहे. गावामध्ये किती लोक एकमेकाला जीव लावतात, एकमेकांना वस्तू देणं घेणं, सगळे सण मिळून साजरे करतात. शहरामध्ये अशी परिस्थिती असते का शेजारी आपल्या कोण राहते ते आपल्याला माहित नसते, आपुलकी नसते, जिव्हाळा नसतो, प्रेम नसतं. परंतु खेड्यामध्ये ह्या सगळ्या आपुलकी, प्रेम, सहानुभूती, जिव्हाळा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ह्याच गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे. आणि म्हणून ग्रामीण संस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश या पाठातून महेंद्र कदम सरांनी दिलेला आहे. तर एक ग्रामीण ढंगाची, ग्रामीण भागाची ही आगळीवेगळी कहाणी आहे. यामध्ये ग्रामीण भागातलं जीवन, त्याची संस्कृती, त्यांचं वागणं, बोलणं, राहणं, त्यांच्या घरांची रचना, ते सगळं या पाठामध्ये त्या काळचे खेळ, मुलांचे मिळणारे रानमेवा, रानातले वेगवेगळे जे फळं वगैरे आहेत ते सगळं त्याचं वर्णन, अतिशय सुंदर असं वर्णन आपल्याला आजी कुटुंबाचा आगळ या पाठातून पाहायला मिळणार आहे. तर चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया. सुरुवातीला मी पाठ पूर्ण वाचून दाखवतो, त्यानंतर आपण त्याच्याविषयी सविस्तर चर्चा करूया, अभ्यासूया. पाठ तिसरा, आजी कुटुंबाचा आगळ. लेखक महेंद्र कदम, त्यांचा जन्म 1972 मध्ये झालेला आहे. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसानं रापलेल्या त्वचेची, नवऱ्यामाग सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे मजबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, नाक, धारदार नाक,
चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवा व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का, आजीच्या छत्रछायाखाली आमचं सर्व कुटुंब गुन्ह्या गोंधळानं नांदत होतं. आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. एका आड एक वेताला तरी कोणतरी नक्कीच द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची. कपिलीचे दूध भरपूर द्यायचे. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमच्या मोठ्या गोठ्या, गायीनं पाना सोडला की वासरू आकडायचं आणि चरवीच्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट करायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लागीच उभं राहायचं. तिथंच मग तो धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपून घरात जायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारे झाजतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातातली माळेची एक एक मणी ओढत काहीतरी पुटपटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतेने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घराच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांच्या कुणाचा भरोसा द्यायचा. कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही म्हणून आम्हाला गोट्यातच दूध मिळवण्यासाठी आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथे बसण्याचे आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती. आपण बसून जवाना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायचं, हे सगळं ठरलेले असायचं. आणि आठवड्याला प्रत्येकीचं काम रोटेशन प्रमाणे बदललेलं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलेच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष असे. येत नसेल तिला ती शिकवायची, पण कामातून कुणाची सुटका नसायची. भाकरी करपण्या की करणारीला लाखोली, सगळं पण नीट नसलं की गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला की आधी आमच्या बालगोपाळाची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची, आमची आई जेवायला वाढायची. किंवा कुणी काकूही, पण वाढताना आजीचा जागता पहारा, धपाटे घालून खाऊ घालायची. कुणाला खरकट ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाजत येणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. कुठे खुट झालं की आजी तट जागी कानुसा घेऊन पुन्हा डोळे झाकणार. झोप होता गलीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचा असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींचं काम करायच्या. गलीतल्या बायका येतात, काम घेऊन यायच्या, गप्पा व्हायच्या, सासुरवाद जात, अशा सगळ्यांची चर्चा. आमची ढाळत म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्यांची संपादक होती. तर सगळ्या बातम्या इथे यायच्या, त्याची शयानिशया व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. कडूस पडण्याच्या आधी ही मैफिल मोडायची.
माणसाची वेळ झाली की म्हातारीची ढाळत सुटायची, माणसं ढाजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाजाचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 7 फुटाची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असलेल्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीच्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ती ढाळक म्हणजे दरवाजाच पर्यायानं वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. दुपारी ही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्रीच्या आगळीला आधारही वाटायचा तितकाच आगळीला. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथं ढाजत पडवीत सोप्यात कुठे आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगर, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू घोर बनवीत बसायचे. भिंगऱ्या बनवताना त्याला गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनं आमटी आली की पाटी काळी गुळगुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवडाच्या वाळलेल्या शेंगांना छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक केळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटाच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणून ते घडवत बसायचं आणि त्याच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्याचा डोळा चुकून हळूच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं. तिथंच तुरीचा डाव रंगायचा. त्यांना खेळण्याची संधी मिळायची नाही. ती पोरं माकडासारखं वड्याच्या पारंब्याला लोंबकळत राहायची. झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव म्हणून खायची. जेवणात जायची. घंटी वाजून म्हाताऱ्याची झोपमोड करायची. एकदा भर दुपारी मग तिथनच मोठ्या विहिरीकडे वळायचा. मनसोक्त पोहायचं. शिवना पाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की उड्या अंगणानं तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या टाकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं मी पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपणा करत होतो. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बादावरची बोरं, चिंचाचा तोड, उंबर, घाळ, कटड्यावर भाजलेली कंच, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी टमाटी, शेळ्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताट, चौकट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची उकड, फुलग्याचं मांडलं असा सहजा रानमेवा पोटात जायचा. आम्ही वाढत होतो, खाणत होतो, पुन्हा खेळत होतो. धाजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायाच्या सावलीखाली आम्ही मोठं होत होतो. अशा प्रकारची आजी एक कागद अतिशय सुंदर अशी कहाणी कथा आहे. त्याचा आपण आता आस्वाद घेतलेला आहे. ही खेड्यामध्ये फार मोठी चिरबंदी वाडे असायचे. चिरबंदी वाडे आणि त्याला फार मोठा असा दरवाजा असायचा. आणि आता सांगितल्याप्रमाणे त्या दरवाजाला दोन्ही साईडला अशा वरने खाली मध्यभागी 2 देवळे असायच्या.
आणि ह्या देवळामध्ये 6 फुटाची आगळ, जसं आज वाचलं आपण की एवढी 6 फुटाची, 6 फूट लांब आणि 1 फूट 1 फूट अशी जाड ती आगळ असे आणि तिच्या तोंडाला असं वाघाचा जबडा असल्यासारखं असं त्याला फड्या लावायचं, धरून ओढायचं, चुकून ओढायचं, दुसरी करत पण फार अग्नी दिव्याचं काम. तर आपण पाहिलेलं आहे की आजीविषयी आजी हे नेहमी ढाजत बसून राहते. ढाज म्हणजे घराचा दरवाजा अवलंबून झाला की तिथे एक मोठे रूम असायचं, मोठे हॉल, आपण ज्याला आता हॉल म्हणतो तसं एक मोठी ढाज असायची. तिथं माणसं वगैरे बसायची आणि तिथं पलीकडे घर असायचं, स्वयंपाक घर वगैरे. तर त्या ढाजामध्ये आजीचा मुक्काम असायचा, हे आपण पाहिलेलं आहे.